नमस्कार, मी स्वाती कांबळे. या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधील 2021-22 या शैक्षणिक वर्षातील ऍडमिशन प्रोसेस नक्की कशी असते याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की विविध डिपार्टमेंट्सकडून ऑफर केले जाणारे सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्सेस कोणकोणते आहेत, या कोर्सेससाठीचे एलिजिबिलिटी क्रायटेरियाज काय आहेत आणि त्यांचे ड्युरेशन्स काय आहेत. तर या माहितीच्या आधारे तुम्ही ठरवू शकता की तुमच्यासाठी योग्य असणारा कोर्स किंवा सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्स कोणता आहे आणि त्यानुसार तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तर या ऍडमिशन प्रोसेसवर देखील एक डिटेल्ड व्हिडिओ आपण बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये ऍडमिशन प्रोसेस नक्की कशी आहे, आपण रजिस्टर कोणत्या वेबसाईटवरून करायचं आहे, वेगवेगळ्या डेडलाईन्स काय आहेत आणि ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम कशी कंडक्ट केली जाणार आहे, ही सर्व माहिती त्यामध्ये दिलेली आहे. तर तो व्हिडिओ देखील नक्कीच पहा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील नक्कीच करा. तर ह्या सर्व सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्सेसची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर पीजी ऍडमिशन्स हा जो सेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला हे सर्व नोटिफिकेशन्स अवेलेबल आहेत. तर त्यामध्ये ऍडमिशनच्या नोटिफिकेशन सोबतच अजून एक नोटिफिकेशन जे दिलेलं आहे ते आहे अनेक्शर बी. अनेक्शर ए इज फॉर द पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस, अनेक्शर बी इज फॉर द सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस. तर आज आपण यामध्ये दिलेले काही डिटेल्स आणि काही डिप्लोमा यांची माहिती घेऊयात. तर प्रत्येक डिपार्टमेंट कडून ऑलमोस्ट ऑल डिपार्टमेंट्स ऑफर डिफरंट काइंड्स ऑफ कोर्सेस ओव्हर हिअर. सो डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, जिओलॉजी त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्सेस इथे ऑफर केलेले आहेत. त्यासाठीची एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्हाला दिसेल की कोणती डिग्री या कोर्सेससाठी लागणार आहे. जर तुमचं BSc झालं असेल किंवा BE झालं असेल, BTech झाला असेल तरच तुम्ही या कोर्सेसना अप्लाय करू शकता. तर काही कोर्सेस असे आहेत, स्पेशली टेक्निकल कोर्सेस, ज्यासाठीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा थोडा वेगळा आहे. जर तुमचं त्या सब्जेक्टशी रिलेटेड ग्रॅज्युएशन असेल तरच तुम्ही या पोस्ट ग्रॅज्युएट किंवा सर्टिफिकेट कोर्सेसना अप्लाय करू शकता. ऑन द अदर हँड काही कोर्सेस असे आहेत ज्यामध्ये तुमची कोणत्याही क्षेत्रातली जरी डिग्री असली तरी तुम्ही त्या कोर्सेसना, त्या सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्सेसना अप्लाय करू शकता आणि तो कोर्स तुम्ही पूर्ण करू शकता. हा एक खूप मोठा प्लस पॉइंट आहे. तर तसे बरेचसे कोर्सेस आहेत ज्यामध्ये इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर बॅकग्राऊंड तुम्ही तो कोर्स ऑप्ट करू शकता. तर हा एक खूप मोठा फायदा आहे. जे कोणी स्टुडंट्स आहेत जे ऑलरेडी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहेत, मास्टर्स करत आहेत, त्यांना देखील हा सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्स साईड बाय साईड करता येऊ शकतो. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे जर तुम्ही मास्टर्स करत असाल तर तुम्ही मास्टर्सच्या फर्स्ट इयरमध्ये किंवा सेकंड इयरमध्ये अलॉंग विथ युअर मास्टर्स तुम्ही हे ऍडमिशन देखील घेऊ शकता आणि हा कोर्स पूर्ण करू शकता. तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुठल्या तरी एका कोर्सकडे दुर्लक्ष करायचं असतं. डेफिनेटली नॉट. तर तुम्हाला या कोर्सेसचे देखील जे काही प्रोसिजर्स आहेत ते पूर्ण करावे लागतात. त्यांच्या एक्झाम्स असतात, लेक्चर्स असतात, प्रॅक्टिकल्स असतात किंवा असाइनमेंट्स असतात. ह्या सर्व गोष्टी पूर्ण कराव्या लागतातच. तर ही एक गोष्ट महत्वाची आहे जी तुम्ही लक्षात घ्या. पण तुमच्या जॉब सोबत किंवा तुमच्या इतर एज्युकेशन सोबत तुम्हाला अजून एखादा सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्ही डेडिकेटेडली त्याच्यामध्ये मास्टर्स किंवा इतर काही एज्युकेशन घेऊ शकत नसाल तर तुम्ही नक्कीच हे सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्सेस करू शकता. हा एक खूप मोठा बेनिफिट आहे जो तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ऑफर करते. तर आपण बघूयात की असे कोणकोणते सर्टिफिकेट कोर्सेस आहेत जे तुम्ही करू शकता. ओके. तर स्पेशली सायन्सेसचे हे जे कोर्सेस आहेत त्याच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही पाहून घ्या इफ यू आर इंटरेस्टेड इन डुईंग ऑल दोज कोर्सेस. तर मी काही स्पेसिफिकली स्पेशली इन द फील्ड ऑफ मीडिया अँड लँग्वेजेस आणि इतर काही सब्जेक्ट, सोशल सायन्सेस असे डिप्लोमा कोर्सेस आणि सर्टिफिकेट कोर्सेस इथे आज मेन्शन करणार आहे. तर डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज DMCS जे युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये आहे त्यांच्याकडून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंडियन फिल्म स्टडीज हा 1 इयर ड्युरेशन असणारा एक डिप्लोमा कोर्स ऑफर केला जातो. त्याची इंटेक कॅपॅसिटी आहे 25 आणि हा इंटेक ठरतो या डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्सेससाठी घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम्स मधून. तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की ही ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम कशी आहे, त्यासाठीचे
वेगवेगळ्या डेडलाईन्स काय आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, एक्झाम कशी कंडक्ट केली जाणार आहे, हे सर्व डिटेल्स आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर ही इनटेक कपॅसिटी ही त्या एंट्रन्सच्या एक्झामच्या मेरिटवर बेस्ड असणार आहे. तर यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही पाहू शकता की बॅचलर्स डिग्री इन एनी फॅकल्टी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तर तुमची कोणत्याही फील्डमधली बॅचलर्स डिग्री असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता, तुम्ही या कोर्ससाठी अप्लाय करू शकता. ओके. तर असे अनेक टेक्निकल आणि सायन्स स्ट्रीम्स मधले देखील कोर्सेस आहेत. तर मी काही जेनेरिक कोर्सेस जे ज्याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा इतका स्टर्न नाही आहे असे काही कोर्सेस मी तुम्हाला इथे सांगते. ओके. त्याच्यानंतर डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन सेंटर, इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस असे विविध डिपार्टमेंट्स आहेत जे वेगवेगळ्या प्रकारचे पीजी डिप्लोमा कोर्सेस आणि सर्टिफिकेट कोर्सेस ऑफर करत आहेत. ओके. तर त्यानंतर अजून एक डिपार्टमेंट आहे जी युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये बेस्ड आहे, डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज. त्यांच्याकडून इतक्या विविध प्रकारचे पीजी डिप्लोमा कोर्सेस आपल्यासाठी ऑफर केलेले आहेत. तर पीजी डिप्लोमा इन छत्रपती शिवाजी विजन अँड नेशन बिल्डिंग हा एक खूप युनिक कोर्स आहे जो या डिपार्टमेंटकडून ऑफर केला गेलेला आहे. त्याचं ड्युरेशन आहे 1 year. ओके. आणि बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी हा देखील त्याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. तर या सर्व पीजी डिप्लोमासाठी सेम इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे आणि तुम्ही पाहू शकता की किती डायव्हर्स सब्जेक्ट्स मध्ये हे डिप्लोमाज ऑफर केले गेलेले आहेत. पीजी डिप्लोमा इन आफ्रिकन पीस अँड सिक्युरिटी, पीजी डिप्लोमा इन युरोपियन पीस अँड सिक्युरिटी, diploma in Middle East and South Asian security, cyber and India's national security, counter-terrorism studies, PG diploma in defense analytics and national security, disaster management and national security. तर हे विविध प्रकारचे डिप्लोमा कोर्सेस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज कडून आपल्याला ऑफर केले गेले आहेत. ॲज आय हॅव ऑलरेडी मेन्शन्ड ह्या सर्व पीजी डिप्लोमाचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया सेम आहे. तसेच हे सर्व ऍडमिशन्स ऑनलाईन एंट्रन्स एक्झामच्या मेरिटवर बेस्ड असणार आहेत. तर इफ यू आर इंटरेस्टेड इन एनी ऑफ दीज कोर्सेस यू शुड कन्सिडर अप्लाइंग फॉर ऑल ऑफ एनी ऑफ दीज कोर्सेस. त्याच्यानंतर आहे डिपार्टमेंट ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडीज सेंटर. तर या सेंटरकडून एक डिप्लोमा ऑफर केला जातो, पीजी डिप्लोमा इन डॉक्टर आंबेडकर थॉट ऑन इंडियाज नॅशनल सिक्युरिटी. तर हा देखील 1 year कोर्स आहे. याची इनटेक कपॅसिटी आहे 25 आणि याचा सुद्धा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे बॅचलर्स डिग्री इन एनी फॅकल्टी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. सो इरिस्पेक्टिव्ह ऑफ द स्ट्रीम दॅट यू हॅव चोजन, तुमचा जे बॅचलर्स डिग्री असेल त्याच्या बेसिसवर तुम्ही या डिप्लोमा कोर्सेसना ऍडमिशन घेऊ शकता. ओके. डिपार्टमेंट ऑफ फॉरेन लँग्वेजेस कडून ऑफर केले जाणारे अनेक सर्टिफिकेट कोर्सेस आणि डिप्लोमा कोर्सेस आहेत आणि ही एक खूप मोठा संधी आहे सर्व लोकांसाठी ज्यांना फॉरेन लँग्वेजेस शिकायच्या आहेत. तर याच्यावर आपण एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहोत. तर त्याच्याबद्दल आताच्या व्हिडिओमध्ये आपण नाही डिस्कस करणार आहोत. त्यानंतर आहे डिपार्टमेंट ऑफ हिंदी. डिपार्टमेंट ऑफ हिंदी कडून डिप्लोमा कोर्स इन उर्दू लँग्वेज हा एक युनिक कोर्स ऑफर केला गेलेला आहे जो आहे 1 year साठी. त्याची इनटेक कपॅसिटी आहे 30 आणि त्याच्या इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जर तुमचं 12th पास असाल, तुम्ही HSC झालं असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD, MPhil काहीही तुमची जी डिग्री झालेली असेल त्याच्या बेसिसवर तुम्ही हा डिप्लोमा कोर्स इन उर्दू लँग्वेज करू शकता. त्यानंतर आहे डिपार्टमेंट ऑफ मराठी कडून ऑफर केले गेलेले काही कोर्सेस. तर याच्यामध्ये अगेन लँग्वेज बेस्ड काही कोर्सेस आहेत. प्रशासकीय मराठी हा 6 महिन्याचा कोर्स आहे. अमराठी भाषिकांना मराठीचे अध्यापन हा एक टीचिंग ओरिएंटेड कोर्स आहे जो अगेन 6 महिन्यांचा आहे. ग्रंथ निर्मिती व्यवहार हा 1 year कोर्स आहे. पटकथा लेखन स्क्रिप्ट रायटिंग हा 6 महिन्याचा कोर्स आहे. ओके. तर हे काही कोर्सेस आहेत जे मराठी डिपार्टमेंट कडून ऑफर केले गेलेले आहेत, जे अगेन तुम्हाला खूप मोठी संधी निर्माण करून देत आहेत. तुम्हाला जर भाषांमध्ये किंवा टीचिंग मध्ये इंटरेस्ट असेल स्पेशली तर काही या कोर्सेसचा तुम्ही विचार नक्कीच करू शकता. तर या सर्वांचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया देखील तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत आणि त्यानुसार ऍप्लिकेशन केले पाहिजेत. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ पाली याकडून देखील अनेक कोर्सेस ऑफर केले गेलेले आहेत. तर हायर डिप्लोमा कोर्स इन पाली हा 1 year कोर्स आहे.
सेम HSC आणि इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन और लोअर डिप्लोमा इन पाली और इट्स इक्विव्हॅलंट. तर पालीचं थोडंफार ज्ञान असेल तर तुम्हाला या कोर्समध्ये बेनिफिट डेफिनेटली राहील. त्यानंतर हायर डिप्लोमा कोर्स इन बुद्धिस्ट स्टडीज, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन बुद्धिस्ट सायकॉलॉजी अँड सायकोथेरपी, PG डिप्लोमा इन सोशली एंगेज्ड बुद्धिझम, असे वेगवेगळे प्रकारचे कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस पाली डिपार्टमेंट कडून आपल्याला ऑफर केले गेलेले आहेत. तर याचं देखील इंटेक्स आणि त्याच्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही पाहू शकता. आणि इफ यू आर इंटरेस्टेड इन पाली लँग्वेज और बुद्धिस्ट स्टडीज यू कॅन अप्लाय फॉर दीज कोर्सेस. ओके, तर varieties of courses have been offered by Department of Pali actually, so you should take a look at it. Okay. त्याच्यानंतर सेंटर फॉर ऍडव्हान्स स्टडीज इन संस्कृत, हे जे एक डेडिकेटेड सेंटर आहे फॉर संस्कृत, तर त्यांच्याकडून देखील वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस ऑफर केले गेलेले आहेत. सर्टिफिकेट कोर्स इन मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी, PG डिप्लोमा इन इंडियन लॉजिक अँड एपिस्टेमॉलॉजी, डिप्लोमा कोर्स इन अगेन मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी, हे काही कोर्सेस आहेत जे सेंटर फॉर ऍडव्हान्स स्टडीज इन संस्कृत कडून ऑफर केले गेलेले आहेत. तर त्याचा इंटेक आणि त्याचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया देखील तुम्ही चेक करून इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन अप्लाय फॉर दीज कोर्सेस. अगेन डिपार्टमेंट ऑफ हिंदी कडून PG डिप्लोमा इन हिंदी ट्रान्सलेशन हा एक पार्ट टाइम 1 year ड्युरेशन असणारा कोर्स ऑफर केला गेलेला आहे. डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजीचा एक कोर्स आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्रोफेशनल स्किल्स इन क्लिनिकल काउन्सिलिंग इन सायकोलॉजी. हा एक इंटरेस्टिंग कोर्स आहे, पण त्याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे MA सायकोलॉजी फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और MSW फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. जर तुमचं MA सायकोलॉजी किंवा MSW झालं असेल तरच तुम्ही या कोर्सला अप्लाय करू शकता. ओके, अगेन डिपार्टमेंट ऑफ संस्कृत आणि प्राकृत कडून हे काही सर्टिफिकेट कोर्सेस आणि डिप्लोमा कोर्सेस ऑफर केले गेलेले आहेत संस्कृत आणि प्राकृत लँग्वेजेस ओरिएंटेड. तर याचे देखील एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही पाहून घ्या की बेसिक नॉलेज अप टू स्टँडर्ड 12th नॉलेज ऑफ संस्कृत लँग्वेज बेसिकली हे रिक्वायर्ड आहे इफ यू आर विलिंग टू अप्लाय फॉर दीज डिप्लोमा कोर्सेस. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ लाईफ लॉंग लर्निंग आणि एक्सटेन्शन यांच्याकडून ऑफर केला गेलेला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रायबल डेव्हलपमेंट हा एक युनिक कोर्स आहे जो 1 year साठी आहे. त्याची इंटेक कॅपॅसिटी 20 आहे आणि अगेन एनी बॅचलर्स डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी हा त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझम याच्याकडून ऑफर केले गेलेले हे 3 कोर्सेस आहेत. पदव्युत्तर वृत्तविद्या पदविका अभ्यासक्रम जो 1 वर्षाचा कोर्स आहे ज्याची इंटेक कॅपॅसिटी आहे 40 आणि हा जो कोर्स आहे हा मराठीमध्ये असतो आणि सेम ॲज अदर कोर्सेस बॅचलर्स डिग्री इन एनी फॅकल्टी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी हा त्याचा क्रायटेरिया आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन फोटो जर्नलिझम हा एक दुसरा कोर्स आहे ज्याचं ड्युरेशन आहे 6 months आणि त्याची इंटेक कॅपॅसिटी आहे 40 आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा सेम आहे. त्यानंतर आहे PG डिप्लोमा इन मास मीडिया जो आहे 1 year कोर्स ज्याची इंटेक कॅपॅसिटी आहे 40. ओके, तर हा कोर्स आहे जो मराठीमध्ये ऑफर केला जातो आणि सेकंड कोर्स आहे जो इंग्लिशमध्ये ऑफर केला जातो आणि हा एक फोटो जर्नलिझम वरचा कोर्स आहे ज्याचं ड्युरेशन आहे 6 months. अगेन हे सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम देणे हे मॅन्डेटरी आहे. ओके, तर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स कडून ऑफर केला गेलेला PG डिप्लोमा इन डेटा अनालिसिस इन इकॉनॉमिक्स हा एक कोर्स आहे. तर त्यासाठी अगेन बॅचलर्स इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. नेक्स्ट इज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विमेन्स स्टडीज सेंटर, पॉप्युलरली नोन ॲज विमेन्स स्टडीज सेंटर इन द युनिव्हर्सिटी. तर यांच्याकडून ऑफर केले गेलेले हे 4 कोर्सेस आहेत ज्याचा तुम्ही विचार करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन जेंडर कल्चर अँड डेव्हलपमेंट स्टडीज हा 1 year कोर्स आहे ज्याची इंटेक कॅपॅसिटी आहे 15. त्याच्यासाठी देखील एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे बॅचलर्स इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर पुढचा कोर्स आहे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत हे पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन जेंडर स्टडीज इन इंडिया, अंडर ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन जेंडर स्टडीज अँड डेव्हलपमेंट, अंडर ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन जेंडर स्टडीज अँड कल्चर. ते हे तिन्ही सर्टिफिकेट कोर्सेस आहेत 3 महिन्यांचे ज्याचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया वेगवेगळे आहेत. तर बॅचलर्स हवंय किंवा HSC जरी झालं असेल तरी तुम्ही ह्या कोर्सेससाठी अप्लाय करू शकता.
ओके, तर हे काही अगेन फिजिकल एज्युकेशन डिपार्टमेंट कडून ऑफर केला गेलेला हा एक डिप्लोमा कोर्स आहे इन माउंटेनिअरिंग इन अलाइड स्पोर्ट्स, विच इज अगेन अ युनिक काइंड ऑफ डिप्लोमा विच इज ऑफर्ड बाय द युनिव्हर्सिटी. त्याचं देखील ड्युरेशन 1 year आहे आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया देखील इथे दिला गेलेला आहे. तर हे काही डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस आहेत जे पुणे युनिव्हर्सिटी आपल्या सर्वांसाठी ऑफर करते. त्याच्या बेस्ड ऑन द एलिजिबिलिटी क्रायटेरिया यू कॅन सी की तुम्ही कोणत्या कोर्ससाठी अप्लाय करू शकता. तुमची टाइम अवेलेबिलिटी तुम्ही तुमच्याकडून एक्सपेक्टेड असणारे डेडिकेशन डेफिनेटली गरजेचं आहे. तर बेस्ड ऑन ऑल दीज क्रायटेरियाज लाईक ड्युरेशन आणि एलिजिबिलिटी आणि इनटेक, ओके, आणि तुमचा इंटरेस्ट हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. त्याच्यानुसार तुम्ही यापैकी कोणताही डिप्लोमा कोर्सेसला किंवा सर्टिफिकेट कोर्सेससाठी अप्लाय करू शकता. त्यासाठीची लास्ट डेट आहे 4th of July आणि त्याची एक्सटेंडेड डेट आहे विथ लेट फी 10th of July. तर तसे खूप कमी दिवस असल्यामुळे जर तुम्हाला या कुठल्या कोर्सेसना अप्लाय करायचं असेल तर तुम्ही लवकरच ऍप्लिकेशन करावं. आणि ऍप्लिकेशन प्रोसेसचं गाईड म्हणून हा जो आपण आधीचा व्हिडिओ बनवला आहे तो नक्कीच पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशनच्या संदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी समजतील. ओके, ओके. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डिपार्टमेंट ऑफ फॉरेन लँग्वेजेस, जे वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर डिपार्टमेंट्स आहेत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधून, त्याच्याकडून ऑफर केले गेलेल्या वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेजेस कोणत्या आहेत, वेगवेगळे सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्सेस आहेत कोणकोणते आहेत, आणि त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरियाज काय आहेत, आणि स्पेसिफिकली त्यांचं टाइम ड्युरेशन, वेगवेगळ्या स्लॉट्समध्ये जे कोर्सेस अवेलेबल आहेत ते नक्की कसे आहेत आणि कुठे घेतले जातात. तर या सर्वांची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमधून घेऊया. तर ही सर्व माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, त्यांनाही या माहितीचा फायदा व्हावा, यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, तुमच्या कलिग्स सोबत नक्की शेअर करा. थँक्यू.